नमस्कार. मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गणितातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना वर्ग म्हणजेच स्क्वेअर नंबर याबद्दल बघणार आहोत. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. When we multiply the number by the number itself, then we get its square. जेव्हा आपण एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणतो तेव्हा आपल्याला त्याचा वर्ग मिळतो. 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 इंटू 1. म्हणजेच 1 स्क्वेअर 1 म्हणजे 1 ही स्क्वेअर झाला. याच क्रमाने समजा 2 स्क्वेअर काढायचा आहे तर 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 2 जार 4. 3 चा स्क्वेअर काढायचा आहे तर 3 इंटू 3 इज इक्वल टू 9. या क्रमाने आपण अगदी इन्फिनिटीपर्यंत स्क्वेअर करू शकतो. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्षात येतं एक साधारणपणे 10-15 पर्यंतचे अगदी जास्तीत जास्त घोकमपट्टी करून 30 पर्यंतचे वर्ग पाठ होतात. पण त्याच्या पुढचे वर्ग मात्र पाठ होताना दिसत नाहीत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वर्ग या संकल्पनेशी असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर पटकन वर्ग कसे करावयाचे याची सुद्धा आपण उजळणी करणार आहोत. बघा, यामध्ये पहिला महत्त्वाचा आहे की समजा आपण 1 चा वर्ग 1 गुणिले 1 असा लिहिला. या ठिकाणी 1 ही जी आहे ही धनसंख्या आहे. 1 इज पॉझिटिव्ह नंबर. 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 आला. पण जर समजा आपण -1 स्क्वेअर केला तर -1 इंटू -1 मायनस मायनस बिकम्स प्लस. इथे काय येतं 1च येतं. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही संख्येचा वर्ग हा नेहमी धनसंख्या असतो. द स्क्वेअर ऑफ any number means it may be positive, it may be negative. The square of any number is always positive. कोणत्याही संख्येचा वर्ग हा नेहमी धनसंख्या असतो. म्हणजे 1 चा वर्ग किंवा ऋण 1 चा वर्ग म्हणजेच 1 स्क्वेअर किंवा -1 स्क्वेअर इज ऑलवेज 1. तो धनसंख्या असेल. त्यानंतर आणखी एक संकल्पना तुम्हाला यामध्ये शिकावी लागते ती म्हणजे पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या यास आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर असं म्हणतो. परफेक्ट स्क्वेअर किंवा परफेक्ट स्क्वेअर नंबर. तर आपण पाहिलं की कोणत्याही संख्या असू दे, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सर्व संख्यांचे वर्ग आपल्याला करता येतात. पण यामध्ये फक्त नैसर्गिक संख्येच्या वर्गालाच पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. परफेक्ट स्क्वेअर नंबर is the square of natural number. म्हणजे काय लक्षात ठेवाल, नैसर्गिक संख्येचा वर्ग हा पूर्ण वर्ग संख्या असतो. नैसर्गिक संख्येच्या वर्गाला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. स्कॉलरशिप, सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये ही व्याख्या विचारली जाते. तर हे लक्षात असू द्या. परफेक्ट स्क्वेअर नंबर इज द स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर कोणते, तर नॅचरल नंबर कुणाला म्हटलं जातं, आपल्याला हे आपण नॅचरल नंबर म्हणजे काय हे बघणार आहे आपण. की नॅचरल नंबर याचा अर्थ वस्तूंची गणती किंवा मोजदाद करताना आपण ज्या संख्या वापरतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. या संख्यांची सुरुवात 1 पासून होते. सर्वात लहान नॅचरल नंबर, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मग 1 चा वर्ग बरोबर मग अशा आपण पाहिलं 1 येतो. याप्रमाणे समजा 15 चा वर्ग केलात तर तो 15 गुणिले 15 समजा 225 येईल. समजा तुम्ही
29चा वर्ग केलात तर तो 29 गुणिले 29 841 येईल. समजा तुम्ही 49चा स्क्वेअर केलात तर तो 49 इंटू 49 इज इक्वल टू 2401 2401 असा येईल. किंवा समजा तुम्ही 98चा स्क्वेअर केलात तर तो 9604 असा येईल. किंवा तुम्ही 105चा वर्ग केलात तर तो 11025 असा येईल. यामध्ये हे जे स्क्वेअर आलेले आहेत 1 225 81 2401 9604 11025 हे कुणाचे स्क्वेअर आहेत? 1 पासून सुरू होणाऱ्या म्हणजेच नैसर्गिक संख्या आपण बघितलं 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना आपण नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि मग या नैसर्गिक संख्येच्या वर्गालाच काय म्हटलं जातं? पूर्ण वर्ग संख्या असं म्हटलं जातं. परीक्षा दृष्टिकोनातून या संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण वर्ग कसे करायचे याची शॉर्टकट ज्या ट्रिक्स आहेत त्या पाहणार आहोत. यामध्ये पहिली ट्रिक्स आपण बघणार आहोत ती म्हणजे तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ज्या ट्रिक्स शिकलेल्या आहात त्याची पहिली उजळणी करणार आहे. त्यानंतर आपण जे वैदिक मॅथ्सशी संबंधीच्या काही ट्रिक्स आहेत त्या पाहणार आहोत. तर यामध्ये पहिलं तुम्ही पाहिलं असेल की समजा एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे अगदी सोपी संख्या सुरुवातीला घेऊ. 11चा वर्ग करावयाचा आहे. तर 11चा वर्ग करत असताना समजा 11 या संख्येचा वर्ग करायचा आहे तर पहिल्यांदा आपण काय करतो? एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करतो. 1चा वर्ग 1 येईल. त्यानंतर दशक स्थानच्या अंकाची दुप्पट करतो. 2 1 2. त्याच्यानंतर दशक स्थानच्याच अंकाचा वर्ग करतो. 1चा वर्ग 1. त्यामुळे 11चा वर्ग किती आला? 121. समजा तुम्हाला 21चा वर्ग करायचा आहे तर 21चा वर्ग करत असताना आपण ज्या संख्यांचे एकक स्थानी 1 आहे त्यांच्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी सुद्धा 1 असणार आहे. परत आपण 2ची दुप्पट करतो. 2 दुणे 4. पुन्हा आपण 2चा वर्ग करतो. 2चा वर्ग सुद्धा 4. त्यामुळे 441. 1चा 1 2 इंटू 2 4 2 स्क्वेअर केला 4 लिहिला त्याप्रमाणे झाला. किंवा समजा 31चा स्क्वेअर करायचा आहे तर 1चा 1 3 2 जार 6 3 स्क्वेअर 9 याप्रमाणे. आता कुठल्याच परत एकदा बघा 1 1 3 2 जार 6 येईल. 3 दुणे 6 3 स्क्वेअर या 3चा वर्ग 9 येईल. 961 आला. समजा 41चा स्क्वेअर करायचा आहे तर अगदी याच पद्धतीने होईल. 1 1 येईल. 4 2 जार 4 इंटू 2 4 2 जार 8 4 स्क्वेअर 16 येईल. म्हणजेच 1681 झाला. बरोबर. फक्त 51 पासून मोठ्या संख्यांचा स्क्वेअर करायचा असेल तर तुम्ही काय कराल? या ठिकाणी 1चा 1च येणार. 5 इंटू 2 5 2 जार 10 येईल. 5 स्क्वेअर जो आहे तो 25 येईल. पण यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? या ठिकाणी जो 5 2 जार 10 आला आहे याच्यातला फक्त 0 घ्यायचा आहे. म्हणजे हा 1 हा 0 हा जो 1 आहे हा ह्या 25 मध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे 25 प्लस 1 26 2601 असं त्याचं उत्तर येईल. अजून याच्यातली काही उदाहरणं घेऊ. समजा 61चा स्क्वेअर करायचा आहे तर काय कराल? 1चा 1 6 इंटू 2 केलं तर 12 येत आहे. ह्या 12 मधला 1 इकडे पुढे कॅरी करायचा आहे आणि इथे फक्त 2 घ्यायचा आहे. बरोबर. परत 6 स्क्वेअर केलात तर तो 36 येतो आणि हा 1 आपण इथे कॅरी घेणार तो प्लस 1 करणार. मग 36 प्लस 1 37 येईल. त्यामुळे 3721 येईल. किंवा समजा 91चा स्क्वेअर करायचा आहे तर 1चा 1 येईल. 9 2s आर 18 येतो. 18 मधला 8 तुम्ही इथे घेणार आहे आणि हा जो 1 आहे तो प्लस 1 कॅरी होणार आहे. 9चा स्क्वेअर किती होणार आहे? 81. 81 प्लस 1 82 होईल. त्यामुळे 91चा स्क्वेअर किती होणार आहे? 8281. समजा 3 डिजिट नंबर आहे 101 स्क्वेअर. इथे सुद्धा तुम्ही काय करणार आहे? 1चा स्क्वेअर 1. त्यानंतर 10 इंटू 2 केलं तर 20 येईल. पण 20चा फक्त काय घ्यायचं आहे तुम्हाला? 0 घ्यायचा आहे. 20चा काय घ्यायचं? 0. 10 इंटू 2 20 येईल. 20चा 0 घ्याल. हा प्लस 2 कॅरी जाईल. परत 1 परत या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? 10चा स्क्वेअर करायचा आहे.
10चा स्क्वेअर किती येणार 100. 100 प्लस 2 किती येईल 10201. समजा 111चा स्क्वेअर करायचा आहे तर तुम्ही काय करणार 1चा 1 1 इंटू 2 1 2 जार 2 सॉरी 11 2s आर 22 11 2s आर 22. मग ह्या 22 मधला फक्त आपण इथे 2 घेणार आहोत बरोबर आणि 2 प्लस 2 इथे होईल. मग परत 11चा स्क्वेअर केला तर तो 121 येतो. 121 प्लस 2 123. त्यामुळे 111चा स्क्वेअर करताना तो 12321 असा होतो. किंवा अजून एक संख्या आपण घेऊ याच्यामध्ये. समजा तुम्हाला 151चा स्क्वेअर करायचा आहे. अगदी मजेशीर आहे, लक्ष द्या व्यवस्थित. 1चं 1 येईल इथे 15 इंटू 2 करायचं आहे. 15 2s आर 30 होतो. 30 मधला 0 घ्याल बरोबर 3 तुमचा इकडे कॅरी होईल प्लस 3 होईल. परत काय करणार आहे तुम्ही 15 स्क्वेअर करणार आहे. 15 स्क्वेअर किती येतो 225 येतो. 225 प्लस 3 केलं तर किती येणार आहे 228 येईल. मग 22801 हा त्याचा 151चा स्क्वेअर असेल. अशा पद्धतीने आपण एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्यांचे वर्ग करू शकतो. त्यानंतर यामध्ये आणखी एक मजेशीर बाब लक्षात ठेवा. समजा 1चा वर्ग जो आहे तो 1 येतो. हे 1चं पिरॅमिड आहे. समजा 11चा वर्ग करायचा आहे तर तो 1 2 1 येतो. तर इथे काय केलं आपण 11 मध्ये 2 अंक आहेत म्हणून 1 2 2 घरं लिहिली. पहिल्या 2 नैसर्गिक संख्या लिहिल्या आणि परत रिव्हर्समध्ये आलो आणि 1 लिहिला. समजा 1111चा वर्ग लिहायचा आहे तर काय करणार किती अंक आहेत इथे 3 अंक आहेत म्हणून आपण 1 2 3 2 1 असं लिहिणार. म्हणजे 3 अंक आहेत म्हणून आपण 1 2 3 गेलो. पुन्हा आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये हे 2 1 लिहिले. हे जे 2 1 आहेत हे पुढे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये लिहिले. समजा 1111चा वर्ग करायचा आहे तर तुम्ही काय कराल या ठिकाणी 4 अंक आहेत म्हणून तुम्ही 1 2 3 4 3 2 1 याप्रमाणे लिहित जाल. 1 2 3 4 3 2 म्हणजे 4 अंक आहेत म्हणून आपण 1 ते 4 अंक लिहिले. पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये हे जे 3 2 1 आहेत ते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये लिहिले. समजा तुम्हाला 11111चा वर्ग करायचा आहे. किती अंक आहेत 5. काय कराल तुम्ही 1 2 3 4 5 आणि परत रिव्हर्स डायरेक्शनमध्ये लिहाल 4 3 2 1. समजा तुम्हाला 1,11,111चा वर्ग करायचा आहे. किती अंक येत आहेत 6. 1 2 3 4 5 6. पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये उतरत्या क्रमाने थोडक्यात लिहायचं 5 4 3 2 1. नक्की लक्षात आलं. अर्थात ही ट्रिक्स महत्त्वाची आहे. काही महत्त्वाच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत स्कॉलरशिप NTS बँकिंग MPSC स्टाफ सिलेक्शन कमिशन वगैरे या परीक्षेला याच्यावर आधारित ॲनॉलॉजीमध्ये समसंबंधामध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. हे समजा 11चा वर्ग बरोबर 121 दिला जातो तर पुढे विचारलं जातं 1 2 3 4 5 6 7 वगैरे असं देईल. हे समजा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 झाले समजा बरोबर. तर एवढी मोठी संख्या आहे परीक्षेमध्ये आपल्याला वाचायला सुद्धा तेवढा वेळ नसतो आणि याचा वर्ग समजा आपल्याला काढायचा आहे. तुम्ही जर समजा यांचा गुणाकार करत बसलात तर त्यासाठी उत्तर बरोबर येईल कदाचित पण तुमचा वेळ खूप जाईल. मग अशा वेळेला आपण काय करायचं ही शॉर्ट ट्रिक्स वापरायची. फक्त इथले अंक मोजायचे 8 आहेत म्हणून 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये उतरत्या क्रमाने 7 6 5 4 3 2 1. अर्थात आपला कॅल्क्युलेटर सुद्धा एवढा मोठा गुणाकार करू शकत नाही. त्यामुळे आपणही असं गुणाकार करण्याचं साहस करायचं नाही. हे पटकन आपण शॉर्टकटनी लिहू शकतो. तर हे इथपर्यंतचा भाग तुम्हाला नक्की समजलेला असेल. आता आपण दुसरी ट्रिक्स पाहणार आहोत ती म्हणजे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये ही ट्रिक्स अभ्यासाल. त्यानंतर आपण वैदिक गणिताच्या नुसार कोणत्याही संख्येचा वर्ग कसा पटकन करता येईल ते देखील अभ्यासणार आहोत. धन्यवाद.
इथपर्यंतचा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर अभ्यासू मुलांच्यापर्यंत तो शेअर करा. अशा अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये येणार आहोत. धन्यवाद.